सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. खालच्या पुढे सुरू करते. नेताजींवर आलेलं अरिष्ट टळलं होतं. सर्व साथी त्यांच्या भोवती काळजीनं उभे होते. तेवढ्यात शमशेर सिंग आणि जानकी येऊन म्हणाली, नेताजी, राणी झाशीच्या मुलींना घेऊन जाणारी गाडी आली आणि गाडीत जागा नाही या सबबीवर तशीच निघून गेली. त्यांनी ताबडतोब अय्यर साहेबांना बोलावून विचारलं, अय्यर, उद्या गाडी सुटेल? नेताजी, अशक्य आहे. सारा लोहमार्ग ब्रिटिश फौजांच्या ताब्यात असल्यामुळे गाडी सुटणार नाही. नेताजी भडकून म्हणाले, आता असेच जा. राजदूत हाची यांना उठवून सांगा, माझ्या मुलींच्या प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत मी रंगून बाहेर पाऊल टाकणार नाही. 23 जानेवारी 1945 हा नेताजींचा वाढदिवस. रंगूनमध्ये त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. एका पारड्यात नेताजी, दुसऱ्या पारड्यात माता भगिनींनी आपले दान केलेले सुवर्णालंकार होते. 24 एप्रिल 1945 च्या रात्री नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर 12 लाऱ्या उभ्या होत्या. कर्नल मिश्रांच्या नेतृत्वाखाली 1000 कडवे जांबाज पथक नेताजींच्या संरक्षणार्थ मागोमाग येणार होतं. काही सैनिक नेताजींच्या निवासस्थानातून सोन्या चांदी रत्नांनी भरलेल्या भल्या मोठ्या 3 संदुका आणून नेताजी ज्या मोटारीत बसतील त्यात ठेवल्या. 3 गाड्या झाशी राण्यांसाठी राखून ठेवल्या होत्या. हळूहळू लाऱ्या बाहेर पडू लागले. जागोजागी गस्तीला असलेल्या आपल्या आझाद हिंदचे लष्कर आपल्या प्रिय नेत्याला अश्रू भरल्या नेत्रांनं निरोप देत होते. अधूनमधून शत्रूची विमानं भिरभिरत जात होती. हवाई हल्ल्याची पर्वा न करता हजारो नागरिक, शेकडो हिंदी बांधव, सैनिक निर्वासित नेताजींना निरोप देत होते. जणू रामच वनवासाला निघाला. त्यांना अश्रू भरल्या नेत्रांनी निरोप देत होते. सर्वांचं इतकं अद्भुत प्रेम बघून नेताजींचं हृदय गलबलून गेलं. ते मोटारीच्या बॉनेटवर उभे राहून म्हणाले, हे माझ्या प्रिय बांधवांनो, शहराचं रक्षण करा. जेव्हा ब्रिटिश सेना रंगूनमध्ये येतील तेव्हा आपला प्यारा तिरंगा पोटाशी धरा. युद्ध कैदी म्हणून जाताना माथा उन्नत ठेवा. गर्वानं छाती फुगवत सामोरे जा. नागरिकांचे हुंदके ऐकून नेताजी म्हणाले, हुतात्म्याच्या रक्त्यानं रंगलेली ही पवित्र भूमी सोडून जाताना मला अतिशय यातना होत आहे. परंतु माझ्या मंत्रिमंडळाचा आग्रह आणि भविष्यातील कार्याचा विचार करून काळजावर दगड ठेवून जात असलो तरी हा निरोप तात्कालिक असेल. डॉक्टर मेहतांनी विचारलं, नेताजी, आपला संदेश? कातर आवाजात नेताजींनी संदेश दिला, बंधूंनो, लक्षात ठेवा, उद्याच्या हिंदुस्थानात जन्माला येणारी अपत्य स्वतंत्र भारताची बाळं म्हणून जन्माला येतील. तुमचं अद्वितीय, अतुलनीय आणि अमर बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुमचा हा महायज्ञ हिंदुस्थानाचा भविष्यकाळ लखलखून जाईल. जरी मणिपूरच्या रानातून ब्रह्मदेशाच्या मुलखातून माघार घेतली असली तरी या तात्पुरत्या पिछेहाटीतच तुमच्या अंतिम यशाचा, गौरवाचा आणि शाश्वताचा राजरस्ता समावला आहे. गुलामगिरीच्या विळख्यात 33 कोटी बांधवांना गुलाम करणाऱ्या या धूर्त माउंटबॅटनला आणि चर्चिलला जाऊन सांगा, मी पुन्हा येईन. उद्याच्या महासंग्रामासाठी जरूर येईन. राग झाली तरी फिनिक्स पक्षाचे पंख लेऊन येईन. जरूर येईन. कॅप्टन रामसिंग बरोबर सैनिक गाऊ लागले, आजाद करेंगे, आजाद करेंगे, सबसे ऊंचा है दुनिया में झंडा हमारा. नेताजी जिंदाबाद, नेताजी जिंदाबाद. आझाद हिंदची पथकं पायाला चक्र बांधल्यासारखे धावत होती. रंगून सोडून 1 तासही झाला नाही तोच बॉम्ब वर्षाव सुरू झाला. विशेष हानी झाली नाही. पहाटेच पेगू ओलांडली. पेगू धडाडून पेटलं होतं. त्यात ब्रह्मी बंडखोरांची सुडाची आग धगधगत होती. त्यात अधूनमधून ब्रिटिश विमानं येऊन कोलीत टाकत होती. शहर खाली करताना ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून जपानी महत्वाची कागदपत्र आणि उरला दारुगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी टाकला जात होता. उजाडता सर्वजण वाव नदीजवळ पोचले. दिवस उजाडता शत्रू विमानाच्या भराऱ्या सुरू होतील म्हणून हाचिया आणि काकित्सुबोंनी नेताजींना थांबण्याची विनंती केली.
सर्वांनी झाडाझुडपांचा आश्रय घेतला. ते प्रत्येक गोष्टीची जातीनं चौकशी करत होते. पुढे भाताची शेती लागली. एका जुनाट वाळ्याखाली झाडाखाली बसून नेताजी दाढी करू लागली. तोच अचानक 3 विमानं डोक्यावर आली. अर्धा मैलावर वाहन लपवून ठेवल्यामुळेच वाचले. ज्या झाडाखाली नेताजी होते नेमकी तिथेच मशीनगनच्या फैरी झाडल्या गेल्या. त्या झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. साली लोंबकळू लागल्या. अनेक हिंदी शिपाई ओरडून नेताजींना आडोशाला येण्यासाठी बोलावत होते, पण नेताजी जागचे हल्ले नाहीत. शांतपणे त्यांनी आपली दाढी करणं चालूच ठेवलं. एक जण म्हणाला, नेताजी, इतके बॉम्ब हल्ले होत आहेत, बॉम्ब गोळे पडतायत, पण तुम्हाला साधी खरोचही येत नाही. जानकी दावर म्हणाली, देवालाच त्यांची काळजी. आमचा देश स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. संध्याकाळी 6च्या दरम्यान काफिला पुन्हा जाण्यास सज्ज झाला. सर्वजण निघाले. तितक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. चिखलात लाऱ्यांची चाकं फसू लागली. सैनिकांनी लाकडी फळ्या टाकल्यावर मोठ्या मुश्किलीनं लाऱ्या पुढे सरकू लागल्या. नेताजींची मोटार गाळात फसली. नेताजी खाली उतरले. सैनिकांनी मोटारीतील खजिन्याच्या पेट्या बाहेर काढल्या. नेताजीच्या गाडीला धक्का द्यायला जनरल इसोडा हाचिया गाडीला धक्का देत होते. त्याही परिस्थितीत हाचियांना विनोद सुचला. म्हणाले, नेताजी, ही मोटार काय भाग्यशाली आहे पहा. पंतप्रधानांसह मोठमोठे मेजर, जनरल आणि राजदूतही गाडी ढकलत आहेत. नदी ओलांडणं आवश्यक होतं. शेवटी लाऱ्या मोटारी तिथेच सोडून दिल्या आणि वाव नदीचा पूल शत्रू विमानानं बेचिराग झाला होता. तर वाव नदी भरभरून वाहत होती. लाऱ्या मोटारी पलीकडच्या किनाऱ्यावर नेण्यासाठी तराफे टाकले गेले. मोठ्या मुश्किलीनं पलीकडचा गाठ गाठीत होते. ज्या लाऱ्यामध्ये चढकल्या त्या कायमच्या नदीत रुतून बसल्या. नेताजींनी कर्नल शौकत अली आणि स्वामींना आदेश दिला, पावसाचा अंदाज घेत पुढच्या काठावर जा. प्रथम माझ्या पोरींना पलीकडे पाठवा. सगळ्या जणी धाडसानं पाण्यात उतरल्या. एकमेकींचा हात धरून एकदाच्या पहिलं तिरी पोचल्या. काही लाऱ्या मोटारी कशा तरी तराफांच्या सहाय्यानं पहिल्या तिरी आणल्या गेल्या. ज्या उरल्या त्यावर अक्षरशः पाणी सोडावं लागलं. दिवस उजाडता शेवटच्या ताफ्यावरून नेताजींनी पहिलं तीर गाठला. आपी या नावाच्या गावी तळ पडला. गर्द झाडीच्या आडोशाने लाऱ्या लावल्या. झाडीत बौद्ध मंदिराला लागून एक मंडप होता. तोही बॉम्ब हल्ल्यानं अर्धा अधिक जळून गेला होता. तिथेच एका बाजूला मळकी चादर टाकून नेताजींनी अंग टाकलं. त्यांनी चहा शिवाय काहीच घेतलं नव्हतं. मुलींनी भात रांधला होता, तोही खायला ते उठले नाही. अनेक दिवसांच्या अविरत श्रमाने ते थकून गेले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक 6 विमानं येऊन त्यांच्या तळाच्या अंदाजाने बॉम्ब टाकू लागले. हाची यांनी ते नेताजींना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. राणी झाशीच्या मुलींनी खूपच आकांत मांडला तेव्हा त्यांनी डोळे थोडे उघडले आणि कूस बदलून पुन्हा गाढ झोपी गेले. नंतरही 20 मिनिटे बंबारी चालूच होती. जाता जाता 5 लॉऱ्या जळून खाक झाले. 26 एप्रिलची रात्र संपली तरी पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ज्या लॉऱ्या होत्या त्यात कसे बसे दाटीवाटीने बसले. गाड्या पुन्हा चिखलात फसल्या. तेवढ्यात जासुदानं बातमी आणली, शत्रू पाठलागावर येत आहे. सितांग नदी अजून 10 मैल दूर होती. नेताजींनी कर्नल चोप्रांना हुकूम दिला, दिवस उजाडायच्या आधी सितांग ओलांडला. जनरल भोसले, चटर्जी, चोप्रा बरोबर चिखलातून पाठीवर रायफल घेऊन मुली धावत होत्या. जोरात पाऊस चालूच होता. बुचकळत बुडत एकदाच्या साऱ्या मुली सितांग काठी पोचले. तोवर नेताजी आणि त्यांचा जथ्थाही येऊन पोचला. मुलींच्या काळजीने नेताजी फार चिंतित होते. नदीचा उतार शोधत नेताजी झपाट्यानं पुढे धावत होते. झाशी राणीच्या मुली ओझे सांभाळून गुडघाभर चिखल तुडवीत धावत होत्या. पुढच्या मुक्कामात जांबात पथक येऊन त्यांना मिळालं. प्रवास खूप कठीण आणि खडतर होता. दिवसभर आडोशाला थांबायचं, रात्रभर आगेकूच करायची. ना भुकेची आठवण ना तहानेची. पायात गोळे यायचे. पुरेसे अन्न नाही. शहाळी, कच्चे फणस, कुठे दूध मिळाले तर भूक शमवावी. नेताजींच्या पायाला दिवसभर सतत चालल्यानं भेगा पडल्या होत्या. अतिशय वेदना सहन करत ते निर्धारानं पुढे चालत होते.
मंडळी, आता याचा पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मीनाक्षीताईंचे मी खूप आभार मानते आणि आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.